दरम्यान प्रकार घडला. मी माझी समोर रिक्षा थांबून भाड्यासाठी थांबलो होतो. तेवढ्यात तिथनं तो वेस्टर्नच्या तिथनं फुल स्पीडने आला होता. ते लोक टू व्हीलरवर युटर्न मारून आहे ना या साईडला जात होते. त्यांनी एवढ्या स्पीडने यांना ठोकलं ना, ती मुलगी अक्षरशः ना वरती उडून खाली पडली होती आणि तो मुलगा डायरेक्ट ती लाल कलरची स्विफ्ट होती ना त्याला धडकल्यानंतर तो जागेवर इथं बसला होता. त्याच्या पूर्ण बडकऱ्या पॅक झाला, त्याला उठताच येत नव्हतं. आणि त्याच्या पुढं जाऊन तिथं दुसऱ्या टू व्हीलरवाल्याला त्यांनी ठोकलं तर तो घसरत तिथं गेला होता. आणि त्याच्या पुढं जाऊन ना 3-4 एअरबॅग सगळे उघडले होते. सगळे मुलं पळत गेले, त्यांना गाडीतून काढलं आणि डायरेक्ट मारायचं चालू केलं. 3 मुलं होते, दोघांना भेटले आणि एक मुलगा जसंच मागणं बसलेला होता तो उतरून पळून गेला. नंतर त्यांना मारून पोलिस आले, गाडीत बसवलं. नंतर तो मुलगा आला शेवटी जो पळून गेला होता, मग त्याला पण नंतर गाडीत टाकून घेऊन गेले. कुठून आले होते ते वेस्टर्नचे तिथनं फुल स्पीडने आले होते आणि त्यांनी दोन्ही नंबर प्लेट काढून ठेवले होते त्यांच्या गाडीची. पिलेले होते दोन्ही पिलेले होते. तिन्ही मुलं पिलेले होते. गाडीचं स्पीड किती होतं? 200-240च्या आसपास होतं. कारण आहे ना तो एवढ्या स्पीडने आला होता की वारा ना पार माणसं पुढे जात होते एवढ्या स्पीडने. म्हणजे तिथनं ठोकण म्हणजे ठोकणारच असता, पण त्याने तिथं लोकांना वाचवत या साईडला आला होता. या ठिकाणी एक अपघात झाला. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊन त्याने त्याला डॅश केले. ही पोर्शे गाडी होती. त्याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. मेडिकल आणि पुढच्या फॉर्मॅलिटी सुरू आहे. सध्या गुन्ह्यामध्ये 304 या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असून पोलीस तपास